नमस्कार, धुरीज क्रिएशनमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी आज मालवणी पद्धतीने बांगड्यांचं तिखलं बनवते। ते मी मातीच्या भांड्यात बनवणार आहे। बांगड्यामध्ये ओमेगा 3 आणि B12 भरपूर प्रमाणात असतं, तसेच ते हार्टसाठी पण खूप चांगले असतात। यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी 15 बेडगी मिरच्या घेतल्या आहेत। 2 चमचे धणे अर्धा तास भिजत घातलेत। या मिरच्यांनी कलर चांगला येतो। 2 चमचे तेल, थोडीशी हळद, मीठ, 10 ते 12 तिरफळ भिजत घातली आहेत। 2 चमचे आगळ, लसूण 7 ते 8 पाकळ्या, आल्याचा तुकडा, 5 ते 6 कोकम आणि हळदीची पाने स्वच्छ धुवून कापून घेतली आहेत। ही तुमच्याकडे नसतील तर नाही वापरली तरी चालेल। 1.5 वाटी खोबरं आणि अर्धा कांदा घेतलाय। इथे मी बांगडे स्वच्छ धुवून मीठ आणि आगळ लावून 15 मिनिटं ठेवले होते। पहिल्यांदा तिरफळ मिक्सरला फिरवून घेते। तिरफळाने बांगड्याच्या तिखल्याला छान चव येते। आता मी मिरच्या, धणे, लसूण आणि आलं मिक्सरला बारीक वाटून घेते। त्यानंतर खोबरं, हळद टाकून बारीक करून घेते। आता गॅस सुरू करून फोडणीसाठी तेल घालून कांदा लाल होईपर्यंत परतून घेते। आता त्यात थोडीशी हळद आणि मिरचीचं जे वाटण बारीक केलेलं ते परतून घेते। त्यानंतर त्यात तिरफळाचं पाणी आणि हळदीची पानं घालूया। आता त्यात बांगड्याचे तुकडे घालूया। थोडंसं मीठ आणि कोकम घालून ढवळून साधारण 5 मिनिटं झाकण ठेवूया। आता 5 मिनिटं झाली आहेत। आता त्यात खोबऱ्याचं वाटण घालून छान ढवळून 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवूया। जर तुम्हाला खोबरं आवडत नसेल तर खोबऱ्याशिवाय पण तिखलं छान लागतं। थोडंसं मीठ टाकूया। मासे चांगले शिजले की त्याचं तिखलं खूप चविष्ट लागतं। आता आपलं हे बांगड्याचं तिखलं तयार आहे। आजची टिप, माशाचा कोणताही प्रकार बनवताना त्यात चिंच, आमचूर किंवा तत्सम आंबट पदार्थ जरूर घालावा, त्यामुळे तुकडे अखंड राहतात। अशा पद्धतीने तुम्ही बांगड्यांचं तिखलं बनवून बघा आणि जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।